भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील कोट्यवधी नागरिकांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक दिलासा देणारी घोषणा केली आहे। होम आणि कार लोन आणखी स्वस्त होणार आहे। आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चलनविषयक धोरण समितीची 3 दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची शुक्रवारी 5 डिसेंबरला घोषणा केली। आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची 3 दिवसांची बैठक बुधवारी सुरू झाली होती। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली। भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील कोट्यवधी नागरिकांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक दिलासा दिलाय। आरबीआयने रेपो दरात 0.25% कपात करण्याची घोषणा केली आहे। आता रेपो दर 5.25% खाली आलाय। दरम्यान महागाईमध्ये घट झाल्यानंतर आरबीआयने गेल्या फेब्रुवारी पासून रेपो दरात 3 टप्प्यांमध्ये मिळून एकूण 1% कपात केली आहे। यापूर्वी रेपो दर 5.5% स्थिर ठेवण्यात आला होता। ऑक्टोबर मध्ये किरकोळ महागाईचा दर 0.25% हा गेल्या एका दशकातील सर्वात कमी पातळीवर होता आणि घाऊक मूल्यांमध्ये 1.21% घट नोंदवली गेली होती। आरबीआयच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार आहे। होम लोन, कार लोन आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे मासिक हप्ते आणखी कमी होतील असे बोललं जात आहे। त्याचबरोबर ईएमआय कमी झाल्यामुळे लोकांच्या पैशाची बचत होईल। परिणामी बाजारात खरेदी वाढेल। बाजारात खरेदी वाढण्यास मदत होईल। वाढलेली खरेदी भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्याचे काम करेल। रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली आहे, त्यामुळे कर्ज स्वस्त होणार असले तरी या निर्णयाचा एक परिणाम म्हणून बँक एफडी वर मिळणारे व्याज दरात घट होण्याची शक्यता आहे।